सत्ता हाती आल्यानंतर राजकारणात एखाद्याचा बदला घ्यायचा ठरवलं की ठरवलं, मग तो नेता आपल्या पक्षातील असो की दुसऱ्या पक्षातील, आपल्या जिल्ह्यातील आहे की बाहेरचा आहे, या गोष्टी विसरायच्या असतात. असाच बदला माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा घ्यायच्या मूडमध्ये मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आलेत. आधी सत्तारांच्या सिल्लोडमधील गुंडगिरी संपवण्याची भाषा असो की जमीन हडप केल्याच्या आरोपांची चौकशी असो, शिरसाटांनी सत्तारांना आपल्या इराद्यांची झलक दाखवून दिली होती. शिरसाट यांच्या या भाषेला सत्तार यांनीही सिल्लोड सोडून थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा घेत जशास तसं प्रत्युत्तर दिले. पण आता जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत सत्तार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांची असमान आणि अखर्चित निधी प्रकरणी शिरसाटांनी चौकशी लावली आहे. बीडमध्ये 73 कोटींच्या अनियमित कामांप्रमाणे इथल्याही अनियमित कामांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यात कुणालाही सोडणार नाही असा इशाराच शिरसाटांनी दिलाय. सोबतच जिल्ह्यातील गुंडगिरीचा नायनाट करण्यासाठी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना संयुक्तपणे कारवाईचे निर्देशही देण्यात आलेत. यात अंमली पदार्थ, पत्त्यांचे क्लब, वाळू माफिया, गांजा, बटन विक्री, चरस विक्री या गोष्टींविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. पण आता शिरसाटांचा सत्तारांवर एवढा राग का आहे, ते इतके काय चिडलेत आणि शिरसाट नेमका कोणता बदला घेत आहेत, याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांना संधी न मिळण्यामागे अब्दुल सत्तार हेच होते, असा आरोप सातत्याने शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचं नेतृत्व कोण करणार, मंत्री आणि पालकमंत्री कोण होणार, यावर निवडणुकीपूर्वीपासूनच दावे प्रतिदावे सुरू होते. या वादाची धग वाढली ती विधानसभा निवडणुकीत. अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्यासह वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे आणि कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांची अडचण करण्यासाठीच अब्दुल सत्तारांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना हाताशी धरत शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू शिंदे यांना मदत होईल अशी भूमिका घेतली होती. एमआयएम कडून अरुण बोर्डे हे पश्चिममधून निवडणूक लढण्यास इच्छुक असताना सत्तारांनीच इम्तियाज जलील यांना सांगून पश्चिममध्ये उमेदवार दिला नव्हता अशी त्यावेळेस चर्चा होती. आमदार संजना जाधव यांनीही शिरसाट यांच्या या आरोपांना जाहीरपणे दुजोरा दिला होता. अशातच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून सत्तारांना डच्चू मिळालाय, तर शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागली आणि पालकमंत्रीपदही मिळाले. तेव्हापासून शिरसाट बदला घेण्याच्या मूडमध्ये आलेत. मंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी शहरात पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढू, अगदी सिल्लोडमधील गुंडगिरी देखील चालू देणार नाही असा इशारा दिलाय. यावर सिल्लोडमध्ये येणं इतकं सोपं आहे का, मीच संभाजीनगरात येऊन तुमची दादागिरी संपवतो, अशा शब्दात सत्तारांनीही शिरसाटांना आव्हान दिलं होतं. या आव्हानाप्रमाणेच सत्तारांनी सिल्लोड सोडून थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या वाढदिवशी मेळावा घेतला. जाहीर भाषणात अब्दुल सत्तारांनी संजय शिरसाटांना प्रत्युत्तर दिलं. अनेक लोकांना सिल्लोड मतदारसंघाची खूप आठवण येतेय. गुंडगिरी मोडून काढण्याची भाषा करत आहेत. आता मीच थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आलोय, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला. या सगळ्याला शिरसाटांनी नागरी सत्काराच्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं. मी मंत्री झालो तर काहींच्या पोटात दुखू लागले. वाढदिवस मेळावे वगैरे घेऊन आमच्या विरोधात बोललं जाते. मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरूर घ्या, पण आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. त्यानंतर सत्तार यांच्या एका प्रकरणावर शिरसाटांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. आमदार सत्तार यांच्यावर वाशिममधील 37 एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून घोटाळा केल्याचा आरोप आहे. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी या मुद्द्यांवरून सत्तारांना घेरल्याचं दिसून आलं होतं. सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमकही झाले होते. त्यावर दुसऱ्यांच्या जमिनी हडपणं हा गुन्हाच आहे, हे गुन्हेगार आम्हाला पाठबळ आहे, कुणाचा धाक नाही असं समजत असतील तर त्याला योग्य धडा देणार. आता कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. जो कुणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर निधीबाबत शिरसाटांनी सत्तारांवर आणखीन एक प्रहार केला. संदीपान भुमरे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे 4 महिन्यांसाठी पालकमंत्रीपद आलं होतं. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्तारांनी जिल्हा नियोजन समितीतील निधीतून सर्वाधिक निधी आपल्या सिल्लोड सोयगाव या मतदारसंघात नेला. सिल्लोडमध्ये तब्बल 51 कोटींचा निधी सत्तार यांनी आपल्या अधिकारात दिला होता. त्यावर शिरसाटांनी आता जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत सत्तार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांची असमान आणि अखर्चित निधी प्रकरणी त्यांची चौकशी लावली आहे. बीड प्रमाणे इथल्याही अनियमित कामांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यात कुणालाही सोडणार नाही असा इशाराच शिरसाटांनी दिला.
सोबतच जिल्ह्यातील गुंडगिरीचा नायनाट करण्यासाठी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना संयुक्तपणे कारवाईचे निर्देशही देण्यात आलेत. डीपीडीसीची बैठक संपल्यावर पत्रकारांनी सत्तारांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर नो कॉमेंट्स एवढंच उत्तर देत त्यांनी बोलणं टाळलं. एरवी अघळ-पघळ बोलणाऱ्या सत्तारांनी यावेळी मात्र जे काही बोलायचं आहे ते केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीच बोलणं अशी भूमिका घेतली आहे. पण आता या सगळ्या घडामोडींमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आगामी काळात संजय शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाईल इतकं तर नक्की आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.